हरबादेवी कोरे. ऑडिओ कॉम्बॉक्स या ठिकाणी नितीन पाटील सर जॉईन होतील. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करूया. मनोजम मारुतुल्यम वेगम जितेंद्रिया बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवान श्री मुख्य श्रीनाथुमत शरण प्रपद्य. आज शुभ शनिवार आपण पाहत आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल, तसेच स्वराज्याचे धाकले धणी शंभू राजांनाही मानाचा मुजरा. मी नितीन पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय. शिवनेरी चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. अनिलजी किणी आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. घेतलेली अथक मेहनत आणि परिश्रम आपण पाहत आहेत. मॅचला होतोय सुरुवात. मॅच क्रमांक 2. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी पंचांच्या निर्णयाला मात्र आक्षेप घेतला गेला आणि बॅटरने मात्र रिव्ह्यू घेतलाय की नाहीये एकंदर आपण नाही पाहू शकतात. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. रिप्ले आपण पाहू शकतात. सुंदर नेटवर्क डिबेंटच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. शिवनेरी चषक 2026 आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मोमेंटम शिफ्ट केला होता, परंतु चेंडूबाईचा संपर्क होत नाहीये. काय चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करते. गोलंदाजीचा विचार केला तर विराज अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. स्कोर कार्ड धावा आहेत तब्बल 2 धावा. शेखरजी किने आम्हाला दर्शवत आहेत 2 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त दमखम दाखवला सरावली संघाने आणि मॅन ऑफ द मॅच जरूर पाहायला मला जगदीश मार्कल. ऑफसाईडचा ड्राईव्ह केला गेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. 1 धाव परिपूर्ण आणि त्याचं भुगतान करावं लागेल. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 अंकावर. ध्रुवेश एका बाजूने, दुसऱ्या बाजूने याज्ञिक किनी हे 2 फलंदाज. प्रथम बॅटिंग करताना हरबादेवी कोरे संघ टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा संघाने घेतला गेलाय. गोलंदाज पुढील बॉल. हो वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ही विराटची खासियत आहे. एक लाईन त्यात लेंथ चांगल्या गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही खासियत राहिलंय. विराज अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. धावफुल का धावा 4 रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी डीबीएनच्या माध्यमातून क्लिअर टेलिकास्ट आपण पाहू शकतात. गोलंदाज पुढील बॉल. हो वेगवान चेंडू तितका चलाक विकेट किपिंग पाहायला मिळालंय. पंचाने 3रा अंपायर रेफर केला गेलाय. नितेशजी कदम सर मात्र बिझी असतील. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातला आपण पाहू शकतात. अगदी शिवनेरी चषक 2026 अनिलजी केणी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत आपण पाहत आहेत. डिव्हिनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. अगदी क्लीन अँड क्लिअर, दूध का दूध पाणी का पाणी कधी आपण पाहू शकतात. चला बॅटर सेफ आहे, नॉट आउट असेल आपण पाहू शकतात. धावफुल का धावा 4 आपण पाहताय. षटक क्रमांक पहिल्या सध्या मार्गस्थ. पहिल्या षटकाची समाप्ती आलाय आणि पहिला षटक अगदी चांगल्या रीतीने पाहायला मिळालं. विराज फक्त 4 धावा खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्यात. अगदी कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळालंय. तर पहिल्या षटकाची समाप्त आणि स्कोर कार्ड धावा आहेत. हरबादेवी कोरे टीम 4 धावा बिनबाद. दुर्पेश आणि यज्ञेश किनी जोडी आपण पाहत आहेत. शिवनेरी चषक 2026 क्रिकेटचा महारणसंग्राम आजपासून या स्पर्धेला सुरुवात अगदी जरूर पाहायला मिळालंय. गोलंदाज गोलंदाज मार्कवर युवराज वैती गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहत आहेत 4.
4 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 युवराज वैती गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्तीखेर स्कोर कार्डवर धावा 4 बिनबाद. इथून बॅटची लिडिंग एज पाहायला मिळालाय. विकेट क्रमांक 1 पहिला ब्रेक तो दिला युवराजच्या माध्यमातून. दुर्वेशला परतावं लागेल. विकेट क्रमांक गॉन पहिला 4 धावसंख्येवर. जरूर पाहायला मिळाले. विकेट किपरने बाकीचं काम अगदी चोखपणे बजावलं गेलंय. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. नवीन फलंदाज जितेंद्र तरे यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ आपण पाहत आहेत. अगदी त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघ. युवराज पहिल्या बॉल मध्ये आपण पाहिलं अगदी विकेटचा परिपूर्ण केला गेला. सुंदर सेल परिपूर्ण केला विकेट किपरच्या माध्यमातून. धाव फलका धावा 4 पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल हरबादेवी कोरे या संघाला. धावफलका धावा 4 एक गडी बाद. नव्याने फलंदाज दाखल झाला जितेंद्र तरे. हा एक आक्रमक फलंदाज परंतु संयम आणि आक्रमकपणाची सांगड इथून मैदानाच्या आतमध्ये घालावी लागेल. कारण डे नाईटचं हे फॉर्मॅट आपण पाहत आहेत. यावेळेस एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. चेंडू सरळ निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. शिवनेरी चषक चौकार 4 धावा. अगदी थोडासा शफल झाला. गुडघ्यावर बॅलन्स ठेवला गेला आणि चेंडूला अगदी बनकटाच्या सहाय्याने वळवलं गेलाय चौकारांकरिता. स्कोर कार्ड धावात 8 एक गडी बाद. जितेंद्र तरे एक चेंडू मागे 4 धावांचं योगदान आपण पाहत आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी चेंडू बॅटच्या रडारवर आला नाहीये. डॉट बॉल येतोय. युवराजच्या विरोधामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चांगल्या लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर विकेट. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आल्या. त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. हरबादेवी कोरे संघ आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना मुख्य रिप्ले आपण पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर. आणि मुख्य स्क्रीनवर टाइमर सेट केलं गेलंय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अगदी टॉस झालाय. अप्रतिम कानाला शिट्टी देव वाजवून हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातखंडामध्ये. सुंदर गोलंदाजी प्रत्यकरण पाहायला मिळालाय. अगदी आपल्या मुख्य स्क्रीनवर रिप्लाय पाहू शकतात. ओ अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी जितेंद्रला बेट करून गेला हा चेंडू. डॉट बॉल येतोय. धाव फलका धावा स्थिरावल्या गेल्यात 8 धावा. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय चौकारांकरिता. दुसरा चौकार या षटकामधला जितेंच्या बॅटमध्ये येतोय. धाव फलका धावा 12 एक गडी बाद. सीमारेषा पार फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेलाय चौकारांकरिता. स्कोर कार्ड धावा 12. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. खोलवर डब्याचा चेंडू खोदून काढण्याचे काम यावेळेस डॉट बॉलने षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना हरबादेवी कोरे संघ 2 षटकाच्या अगदी समाप्ती अखेर 12 धावा 1 गडी बाद.
थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. अचूक लाईन त्यात लयतने गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळताना 4 धाबा खर्च केल्या होत्या विराजनं. तदनंतर युवराजच्या मात्र 8 धाबा जरूर पाहायला मिळाल्या. 2 चौकार आणि 1 विकेटही त्यांनी परिपूर्ण केला होता. पुन्हा एकदा विराज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेचं बंधन हटलंय. आता दूरवर क्षेत्ररक्षण एकंदरीत आपण पाहू शकतात. हरबादेवी कोरे संघ प्रथम बॅटिंग करताना सुरुवात थोड्याशा धीम्या गतीने पाहायला मिळालंय, परंतु जितेंद्र तरेकडे क्षमता आहे आणि याज्ञिक किणी थोडस संघर्ष करतोय. 5 बॉलमध्ये 2 धावांचं योगदान पाहायला मिळालंय. तर जितेंद्रचा विचार केला तर 5 मध्ये 8 धावफलकावर धावा त्यांच्या वैयक्तिक पाहायला मिळाल्यात. विराज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. या बेस पूल करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी शेंडूपर्यंत पोहोचले होते. चांगला प्रयत्न केला होता. अज्जू भगत तिथे होते. फलका धावा आहेत. 2 पुढे जातील. 14 धावा, 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी निर्जन सही चेंडू पाहायला मिळाला. प्रयत्न चांगले केले होते अज्जूने. धावफलका धावा आहेत 14, 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. याच अगदी धावगतीने धावा केल्या तर प्रोजेक्टर 39 दर्शवतोय, परंतु त्याच्या अगदी 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये 75 धावा एकंदरीत जरूर पाहायला मिळाल्या होत्या. हो हो हो, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी स्वतःवर नाराज, निराश, हताश याज्ञिकीनी पाहायला मिळाला, कारण चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉल येतोय. ओके, स्क्रीनवर आपण रिप्ले पाहू शकतायत. हो, मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जरूर पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूला मात्र फिरक मिळालाय आणि पंचांच्या आपण चॅलेंज केलं गेलंय. एकंदर आपण पाहू शकतात बॅटरच्या माध्यमातून नितेशजी कदम सर जॉईन होतील. परीक्षण निरीक्षण केलं जाईल आणि तदनंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. शिवनेरी चषक 2024 अगदी शानदार आयोजन नियोजन. डिसिजन मात्र पेंडिंग आपण पाहू शकतात. चला, एकंदरीत आपण पाहू शकतात. मग आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात काय घडलं काय नाहीये. तर एकंदरीत नॉट आउट आपण पाहत आहेत. बॅटर सेफ आहे. अगदी प्रवीणची आपण पाहत आहेत. मुख्य ऑपरेटर ती त्यांची कसोटी, जेव्हा जेव्हा तिसरा पंच असतो तेव्हा त्यांची कसोटी असते आणि ती योग्यरित्या परिपूर्ण प्रवीणची आपण पाहत आहेत. नारंगीचा ब्रँड DBN ज्यांनी मात्र सुरुवात केली नारंगीपासून ते अगदी वानखडे स्टेडियम पर्यंत खूप मेहनत परिश्रम त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. धावफलक धावा 14, 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. याज्ञिक किनीला आपण पाहत आहेत. ही खासियत आहे DBN नेटवर्क आपण पाहत आहेत. ऑन साइडला भिरकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ॲक्युरेट फेकी, सिंगल मैल आणि सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पडलाय 15 या अंकावर. 2.4 चेंडूची समाप्ती झाली. धावफलक धावा 15. रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजून येणारे 2 चेंडू आणि षटक क्रमांक 3चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि विराज चांगला लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करतोय. पुढील बॉल यावेळेस शफल झाले होते. इथे सुंदर झेल परिपूर्ण केला गेला आणि जितेंद्रला मात्र परतावं लागेल. विकेट क्रमांक 3, 15 या धावसंख्येवर
तिसरा धक्का लागतोय, गॉन. देत नाही गोलंदाजी पाहायला मिळालंय विराज. अगदी अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल, तन्मय गावड नवीन फलंदाज. आलेल्या मोठा फटका करण्याचा प्रयत्न कॉटन बॉलच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. आल्या पावली मात्र माघारी परतवलं गेलंय. 3 षटकाची समाप्ती. 5च्या सरासरीने स्कोर काढत धावा आहेत 15. 3 गडी 4 गडी बाद. सहर्ष स्वागत असेल. अजूनही 2 षटका हाताळण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटं अजूनही असतील. सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. तन्मयला आल्या पावली माघारी परतवलं गेलंय. 3 धक्के लागले आहेत 15 या धावसंख्येवर. 5ची सरासरी अद्यावत केली गेलंय. इथून हरबाई गोरे संघाला आतून गिअर चेंज करावा लागेल, कारण 5ची सरासरी अद्यावत केली तर फक्त 30 धावा स्कोर कार्डवर प्रोजेक्टर स्कोर. पण इथून 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. नव्याने फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा युवराज वैती गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. 2 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. गोलंदाज युवराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो हो हो, अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. चांगले सटीक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय युवराज वैतीची खासियत आहे. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी. यंदाच्या हंगामामध्ये इनफॉर्म संघ आपण पाहताय त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा संघ. फलकावर धावा आहेत 15. 3 धक्के लागल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात. यावेळेस साखू टप्प्याचा चेंडू पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. एक वॉर्निंग जरूर दिली गेलंय. फुलका धावा आहेत 16 16 अंकावर. चेंडू पडल्यानंतर अगदी जास्त टॉस झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. धाव फुलका धावा 16 16 धावा या फुलकावर. पुढील बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदा मिळेल. एकेरीने फलक धावून पोहोचलाय 17 या अंकावर. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कुठेतरी संघर्ष करतोय हरबादेवी कोरे संघ. सुरुवात चांगली झाली नाहीये, त्याच कारणास्तव सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं जातंय. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे आणि धाव फलका दाबा 17. 3 धक्के लागल्यात. सेव्हन्टीन रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढील बॉल समोर सिद्धेश. यावेळेस समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. वाईडिश लॉंगॉन मध्ये एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19 या अंकावर. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. पुढील बॉल युवराज. हो हो हो, क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला ऑफिशियल पहिला पुकार असेल. DCC डोंगरी संघ आणि आई कुर्लाई सफाई संघ. जर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे. 6 षटकानंतर अगदी टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. षटक क्रमांक 4 धावफलका धावात 19. 3 गडी बाद.
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. ती सटीक लाईन त्यात लयत नाही गोलंदाजी. युवराज वैद्यची खासियत आहे, हात खोलण्याची संधी देत नाहीये. शेवटचा बॉल. 19 धावा धावफलकावर 3 धक्के लागल्यात. संघर्ष करतायत सध्या याज्ञिक आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आपण पाहतात. अंतिम चेंडू 19 धावा धावफलकावर. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मनसुबा जरूर वर्तवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तद्वारा 2 धावा परिपूर्ण केल्यात. आयुष वैती पुढे सरसावले होते आणि दुहेरी षटक क्रमांक 4 ची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धाब्यात 21, 3 गडी बाद. आमचा समालोचन कक्ष दाखल जातोय. टिबेनचे मुख्य प्रोप्रायटर आपण पाहत आहेत प्रवीणजी. त्यानंतर उत्कृष्ट स्कोरर शेखरजी आपण पाहत आहेत. 4 षटकाची समाप्ती आहे. स्कोर कार्ड धाब्यात 21, 3 गडी बाद. आता येणारे 12 चेंडू अजूनही आहेत. 12 मध्ये आणखीन 20 ते 25 धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या अडचणीत टीम आहे हरबादेवी कोरे संघ. 4 षटकाचा विचार केला तर अगदी 5.25 च्या सरासरीने 21 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज गुल्ली मार्क वर येतोय. राजदीप. 2 गोलंदाजांनी काही जबरदस्त गोलंदाजी केली. विराज आणि युवराज अगदी हाबी झाले होते फलंदाजांवर, परंतु इथून हल्ले चढवावे लागतील. पलटवार करावा लागेल. येणारे अजूनही 12 चेंडूचा काही शेष आहे. याज्ञिकीने संघर्ष करतो. 11 बॉल मध्ये फक्त 6 धावा. तर सिद्धेचा विचार केला तर 4 चेंडू मध्ये 4 धावा. स्कोरबोर्डवर धावा आहेत 21. पहिला बॉल. आखू टप्प्याचा चेंडू आणि त्याला उडवला गेलाय. या इनिंग मधला हा पहिला फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय याज्ञिकच्या बॅट मधून. षटकार सुंदर डीजे वादन सुभाजी कदम सरांच्या माध्यमातून आपण ऐकतायत. आणि पहिल्या बॉलवर काय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. याज्ञिकीच्या बॅट मधून फ्लॅट षटकार. संघर्षाचा हा षटकार पाहायला मिळालाय. 27, 27 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज राजदीप पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने, परंतु तितक्या सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय विराजच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर नयनने मात्र लॉंग चेस केलं गेलं. नयन बघत सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. फलका धाबा 27. 4 धक्के जरूर लागले गेल्यात. वेदांत तरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेदांत तांडेल आपण पाहत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उर्वरित 10 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये अगदी 3 ते 4 हवाई सफर इथून करावे लागतील. 27, 27, 4 गडी बाद. हो हो हो, वेगवान वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. ही खासियत आहे राजदीप. पहिल्या बॉलवर जरी षटकाराला त्यानंतर कमबॅक कसं करावं याच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. पुढील बॉल फुलका दाबा 27, 27. हो हो, कडे कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क इथून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेले. आपण बघू शकता वाईट बॉल आहे की नाहीये. परीक्षण निरीक्षण पुन्हा एकदा केलं जाईल. नितेश कदम सर आपल्या सोबत जॉईन होतील.
चला पंचांचा असा सिग्नल आलाय की फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहत आहेत 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. अडचणीत आहे टीम कोरे संघ. 2 ते 3 हवाई सफर इथून गरजेचं असतील. 27 धावा धाव फलकावर फिरकीचा मारा करतायत राजदीप. पुन्हा एकदा बॅटचं टो लागलंय तिथे क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव असेल. एक इनिंग स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 28 अंकावर. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये. त्याच कारणास्तव अगदी लो स्कोर पाहायला मिळालाय. किरणजी कारभारी साहेब आपण पाहतायत जो म्हणतात तिशिका 11चे प्रोप्रायटर आपण पाहतायत आणि सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 5 28 धावसंख्येवर 5वा धक्का गारद होतोय गॉन. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्याच नावाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतायत. त्याच्यावर हा चाललेला भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण पाहतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 28 धावा धाव फलकावर. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येतील नयन भगत मार्कवर सज्ज होतोय. नयन भगत अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावफलका धावा 28. 5 गडी बाद झाल्यात. विनायकजी किने आपण पाहतात त्यांच्या मुख्य स्क्रीनवर. खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून जरूर प्रत्येक वर्षी पाहायला मिळतंय. पहिला बॉल अगदी डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑब्स्टिकल अगदी दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण पाहतायत. सगळ्या लाईन लेंथने गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. पुढील बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळेल. दूरवर्ण क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. सिंगलने दुसऱ्या धाबाचा प्रयत्न केला आणि 2 धाबा अगदी सहज परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 30 या अंकावर. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वेदांत जर 3 बॉलवर 3 षटकार जर ठोठावतोय तर रोहित चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपीज कॅश प्राइज. 2 बँक बॅलन्स वाढवण्याची संधी. धावसंख्याही वाढवण्याची संधी असेल. लगातार 3 षटकार इथून परिपूर्ण करेल का वेदांत. धावफलका धावा 30. शेवटचे 4 बॉल असतील. चला दोन्ही संघाला दुसरा पुकार असेल. डीसीसी डोंगरी संघ तदनंतर एक कुर्लाई सफाळ संघ दोन्ही टीम आले असतील. आपण रिपोर्टिंग करा. लगेच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. चला बहुत कॅप्टन अगदी या आपण प्लेइंग 11ची लिस्ट इथून घेऊन जा. फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. या बेस्ट शेवट इथून मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला अज्जू भगत आणि विकेट क्रमांक आपण पाहतायत अगदी 6. थँक्यू. चांगला प्रयत्न जरूर केला होता परंतु डिस्टन्स क्लिअर करता आला नाहीये. सुंदर झेल. 6 गडी बाद 30 धावा धावफलकावर. कुणाला आलाय नवीन फलंदाज. ओहो शफल झाला होता. शफल झाला होता परंतु त्याला ट्रॅकल केलं गेलाय. डॉट बॉल येतोय. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलका धावा फक्त 30 धावा. 30 धावा स्कोर कार्ड वर. शेवटचे 2 बॉल 2 हवाई सफर इथून पाहायला मिळेल का कुणालच्या बॅट मधून. नयन भगत सध्या चांगल्या लई मध्ये गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून फलंदाजाला परतावा लागेल. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल. या एक सुमधुर संगीत.
चेंडू असेल. धावफलका धाबा 30 धाबा 7 गडी बाद. शेवटचा बॉल विपुल तरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल. ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल पकडला गेला आणि विकेट क्रमांक आपण पाहतायत 8. 6 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबा 30-31 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चला बोथ कॅप्टन आपण इथे या. लगेच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. प्लेइंग 11चा फॉर्म आपण घेऊन जाऊ. फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. डीसीसी डोंगरी संघ, तदनंतर आई कुर्लाई सफाई संघ, दोन्ही संघ कॅप्टन इथे या. भूषण उपस्थित आहेत. तदनंतर चला सफाई डीसीसी डोंगरी संघ आपण डोंगरी संघ या. कॅप्टन जितू दादा आपण यायचं आहे. टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते किरणजी कारभारी साहेब. आज त्यांचा संघ आपण पाहतात त्रिशिका 11. नेक्स्ट मॅच दोन संघामध्ये डीसीसी डोंगरी संघ आणि त्याच्या विपक्ष आपण पाहणार आहोत आई कुर्लाई सफाई संघ. किरणजी कारभारी सर्वांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डे नाईटची भव्य स्पर्धा आपण पाहताय. शिवनेरी चषक 2026चा शानदार सोहळा. एका बाजूने भूषण आणि दुसऱ्या बाजूने विकी हे दोन कॅप्टन उपस्थित झाल्यात. चल भूषण कॉल करेल. छाप कॉलिंग केलंय. यस काट आलाय. मी मान्यवर विनंती करेन दोघांना शुभेच्छा द्या आणि आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला निर्णय काय फक्त निर्णय सांगा. निर्णय पेंडिंग असेल डीसीसी डोंगरी संघ
गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला वेगानं बॉल डिलिव्हर्ड झालाय. एकदम म्हणजे मिला नाही या बॉलवरती डॉट बॉलने सुरुवात या ठिकाणी होत सर आपण पाहतोय. यावर मधील दुसरा बॉल ऑफ साइडला बॅकफुटला जाऊन स्लॅश केले इनफिल्ड वरून कडक फटका बोर बरोबर कव्हरला चौकार 4 धावा. आयुष वैतील आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटला सातत्यानं फॉलो करत आलाय आणि त्याचमुळे ती टेक्निक त्याच्याजवळ आहे आणि त्या टेक्निकचा वापर त्याने मागच्या बॉलवरती केला. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. तिसरा बॉल स्विच हिट मारण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चुकीचं कॉलिंग या बॉलवरती फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिलं परंतु फटका बसलेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. धावा झाला स्कोर कार्ड होती 4. 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 ओव्हर्समध्ये करायचा आहे. या मॅचमध्ये जी गोलंदाजी आपण पाहिली टीम 311 गावदेवी वैतीपाडा टीमची मागच्या वर्षी ज्या आठवणी होत्या ना त्या ताज्या झाल्यात. ऑफ्टरवरती शफल होऊन त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालं नव्हतं. हा देखील डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. लास्ट इयरमध्ये क्वालिफायर्समध्ये त्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु 3 सामन्यांमध्ये लिटरली समोरच्या टीमला ते गोलंदाज पूर्णपणे बॅकफुटला पाठवत होते आणि डिस्ट्रॉय करत होते पूर्णपणे. 4 धावा स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 31 धावा त्या ठिकाणी चेस करायच्या 6 ओव्हर्समध्ये. टार्गेट तितकं मोठं नाहीये. किरणजी करबारी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलला रिस्पेक्ट दिली जाते. बॉल जाईल मिड ऑर्ममध्ये शतशः ठिकाणी येत आहेत. एकदम मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 5. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. आता लेफ्ट हँडेड एक अटॅकिंग बॅटर विराजला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. विराज देखील चांगला प्राईम फॉर्ममध्ये मागील 2 वर्षांपासून लास्ट इयरमध्ये देखील याच मैदानावरती चांगली बॅटिंग त्याने केली होती या मैदानावरती. परंतु लास्ट इयरमध्ये जर आपण उल्लेख केला तर आई गावदेवी वैतीपाडा टीमने गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये युवराज वैतीला या मैदानावरती खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. कृष्णा राऊतला पाहिलं या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे मुख्य मंचाला अभिवादन करणारा हा षटकार 6 धावा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कुणाल तांडेलला आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये. का बॅटस्विंग होता मागच्या ओव्हरमध्ये. लास्ट बॉलवरती विराजचा भव्य षटकार आपण पाहिला आणि जे डिस्टन्स मिळालं होतं आणि जी उंची आपण पाहिली होती जबरदस्त. 11 धावा स्कोर कार्डवरती सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवरती शॉट स्क्वेअर लेगला काय क्षेत्ररक्षण झाले. धावचीची संधी डेंजर एंडकडे. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय आयुष आणि इथे नक्कीच तंबूच्या आसराला परतावा लागणार आहे. फर्स्ट विकेट धावचीच्या रूपामध्ये गॉन. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. अज्जू मैदानावरती दाखल झालाय इन नंबर 3 वरती. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 11 आणि 11 वरती या ठिकाणी पहिला धक्का लागला. नेल्सन फिगर सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 1 विकेट आतापर्यंत गेलाय मैदानामध्ये आणि सध्याच्या घडीला या ठिकाणी कुणाल चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात त्याने डॉट बॉलने केले. धावचीच्या रूपामध्ये विकेट आलाय. दुसरा बॉल प्रचंड वेगाने त्या ठिकाणी टाकलाय
बरोबर ऑफ्टॉपच्या बाहेर लिफ्टी बॅटरसाठी हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये होतोय. 11 वरती ही धावसंख्या त्या ठिकाणी स्टॉप झाल्या. 28 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. प्रयत्न सोडलेले नाही आहेत या मॅचमध्ये, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हा चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल ठेवला होता. एकदा मेलेल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला शतशक फार वेगानं आलाय. थ्रो थोडासा फाईट होत असताना आपण पाहतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 13. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला DCC डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत कुर्लाई सरतोडी. या 2 टीममध्ये ती एक महत्वाची बॅटल असेल. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर मिड ऑफला पकडलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी विराजचा खेळ. गॉन. नवीन फलंदाज स्वप्नील भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. कुणाल चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये गोलंदाजी करू लागलाय, कारण मोठ्या स्टेजला खेळण्याची जी ॲबिलिटी त्याच्यामध्ये आहे आणि ती ॲबिलिटी डिफाईन करत असताना या मैदानावरती स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 11 वरती 2 धक्के टीम त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीवाडा संघाला लागल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. करंट रन रेट सध्या 7च्या घरामध्ये आणि जो रिक्वायर रन रेट आहे तो 4च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल थोडासा आतमध्ये आला, ऍडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावरमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च झालेली, 2 धावा आतापर्यंत यावरमध्ये खर्च होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावरमधील पाकफोडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला मोठा गॅप आणि त्या गॅपमध्ये बॉल क्लिअर करत असताना प्रचंड वेगानं आउटफील्ड फास्ट आहे. चौकार. 4 धावा. सौरभ वैदिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये प्रॉपर 3 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. 17 धावा स्कोर कार्ड होते. विजयासाठी 14 धाव्यांची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 31चं टार्गेट होतं 6 ओव्हर्समध्ये. या मैदानावरती पुन्हा एकदा ती दहशत बॉलिंग युनिटची आपण पाहिली. टीम त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाच्या माध्यमातून डेंजरस बॉलिंग अटॅक त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर पेसर्स या टीमकडे आहेत, प्रॉपर स्पिनर या टीमकडे आहेत आणि परफेक्ट बॉलिंग युनिट त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला यंगस्टर आपण पाहिले टीम हरबादेवी कोरे संघाच्या माध्यमातून. त्या यंगस्टरला आज पूर्णपणे थांबवून ठेवलं होतं. 17 धावा स्कोर कार्ड होती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल होती. हुक शॉट इनफिल्ड वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न. जो शॉट फाईन लेगला फिल्डर होता त्याला बीट करून बॉल सीमारेषा पार. चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत त्या ठिकाणी केल्या गेल्या. हा जर झेल कम्प्लीट झाला असता तर ग्रेट कॅच असता. इथे टॅप केला जात आहे. हा बॉल पॉईंटमध्ये जातोय. शतशक त्या ठिकाणी येत आहे थ्रू दी पॉईंट. हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि 2 धावा या बॉलवरती इझिली मिळून जातील. अजयचा जर विचार केला तर एक असा अतिशय चालाक आणि चतुर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ज्या पद्धतीनं ज्या सिच्युएशनला असतं त्या सिच्युएशनला घेऊन चालत असताना अजयला आपण पाहतोय. हा देखील चांगला स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. इंटू दी गॅप मध्ये थ्रू दी पॉइंट. सरळ बॉल सीमारेषा पार. चौकार. ऍक्च्युअली रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफस्टॉपच्या बाहेर हा बॉल, त्याच्यावरती ज्या पद्धतीनं बॅट
स्विंग केली प्रचंड वेगानं. हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 27 फलकावरती 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार अजूजच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. या ओव्हरमधील चौथा बॉल देखील बॅटची कडा आणि तिथे नक्कीच फर्स्ट स्लिप मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. विकेट किपरच्या हातामधून बॉल उडाला आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये एक चान्स बनला होता आणि तो चान्स ग्रॅब केला जातोय. अज्जू बॅक टू द डगआउट गॉन. तयाकडीचे नवीन बॅटर सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार वैती या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. अजून या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल लेफ्ट केला. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 28. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय भरपूर बाहेर होता हा बॉल. पुढचा बॉल पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपरली कनेक्शन त्या ठिकाणी झालेला नाहीये. डीप मिड विकेटला शतशक त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे फलंदाजांना माहिती आहे अजूनही जर आपण पाहिलं तर तब्बल 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि घाई करून चालणार नाहीये. परंतु जो दृष्टिकोन आणि जो अप्रोच या ठिकाणी फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय इथून काय त्यांनी इम्प्रूव्ह केलं तर ज्या स्किल्स आहेत रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून त्या स्किलला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ती विजयाची धाव या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. चौकार मिळेल शेवटच्या बॉलवरती ओमकारच्या बॅटमधून मॅच विनिंग स्ट्रोक त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम 311 गावदेवी वैतीपाडा अँड हार्ड लक टीम हरबादेवी कोरे. एक छोटी रनचेज होती आणि ती रनचेज 7 विकेट्सने पूर्ण केले. कॉंग्रॅच्युलेशन्स हार्ड लक टीम हरबादेवी कोरे. सेकंड केले दोन्ही टीम्सने न सांगता. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विराज विथ द बॅट 8 रन्स आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं हाताळून 2